नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहे। तर या योजनेचा GR काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहे व अर्ज कसा भरायचा आहे या संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहे। तर या योजनेचा अर्ज कसा भरायचा व पात्रता काय आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहे हे आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर या योजनेचा GR काय आहे ते आपण अगोदर पाहू। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र व इतर द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अंबंधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। हा GR 6 फरवरी 2024 चा हा GR आहे। या संबंधित प्रस्तावना अशी आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे। त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10.12% ज्येष्ठ नागरिक 1.25 व 1.50 कोटी आहेत। त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो। सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे। त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात जगण्यासाठी आणि गतिशीलता, सप्रेक्षण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अंबंधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानंतर शासन निर्णय। राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानसस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अंबंधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। तर यानंतर या योजनेचे काय पात्रता आहे ते आपण पाहणार आहोत। तर या योजनेचे पात्रतेसाठी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक व ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तीचे 65 वर्ष वय आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार असेल। लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ कार्ड, निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। त्यानंतर उत्पन्न मर्यादा। लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न ₹2 लाख च्या आत असावे। त्याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे। तर या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते आता आपण पाहू। तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे पहिले आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, दुसरे आहे राष्ट्रीय बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, तिसरे आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, चौथे आहे स्वयं घोषणापत्र आणि पाचवे आहे
शासनाने ओळखपत्र पटवण्यास विहित केलेले अन्य कागदपत्र। तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणती उपकरणे खरेदी करता येतील त्यांची नावे आपण पाहू। तर त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, डायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर इत्यादी। तर हे उपकरणे तुम्ही खरेदी करू शकता। तर आता हा अर्ज आपल्याला ऑफलाईन भरायचा आहे। या अर्ज भरताना सर्वात आधी म्हणजे तुम्हाला इथे तुमचा फोटो लावायचा आहे, इथे अर्जदाराचं नाव लिहायचे आहे, इथे अर्जदाराचे गावाचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर इथे तालुका जिल्हा इथे लिहायचा आहे, त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख इथे टाकायची आहे, त्यानंतर इथे लिंग टाकायचं आहे, त्यानंतर इथे जात प्रवर्ग इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी असल्याचे इथे उत्पन्न टाकायचे आहे। त्यानंतर उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र जोडले आहेत काय आहे ठेवायचे आहे नाही याच्यावर कट करायचं आहे। त्यानंतर आवश्यक उपकरण साहित्याचे नाव इथे टाकायचे आहे, त्यानंतर साहित्याची अंदाजित रक्कम तुम्हाला इथे टाकायची आहे, त्यानंतर इथे साहित्याची मंजूर रक्कम हे हा रिकामा सोडायचा आहे, हे कार्यालयीन वापरासाठी आहे। त्यानंतर इथे उपकरण साहित्याचे दुबार लाभ घेतले नाही असे घोषणापत्र जोडले आहेत काय आहे यावर टिक करायचं आहे, नाहीला कट करायचं आहे। त्यानंतर इथे बँकेचे नाव टाकायचे आहे, इथे बँकेचं शाखेचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर इथे तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे, इथे IFSC कोड असतो बँकेचा तो IFSC कोड इथे टाकायचा आहे, त्यानंतर आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर तुमच्याकडे पिवळी किंवा केसरी रेशन कार्ड आहे किंवा असेल तर आहे नसेल तर नाही यावर टिक करायचं आहे आणि इथे तुमचा दिनांक अर्जाचा जो अर्ज भरण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक इथे टाकायचा आहे आणि इथे स्थळ टाकायचं आहे आणि इथे स्वाक्षरी म्हणजे सही करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घोषणापत्र भरायचे आहे। तर आता हे घोषणापत्र तुम्हाला भरून घ्यायचे आहे। तर त्यासाठी सर्वात वरती इथे तुमचं नाव टाकायचे आहे म्हणजे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे, इथे वय टाकायचं आहे, इथे व्यवसाय टाकायचा आहे आणि इथे कोणत्या गावात तुम्ही राहता त्या गावाचं नाव म्हणजे तुमचा पत्ता इथे टाकायचा आहे, त्यानंतर इथे तालुका, इथे जिल्हा आणि इथे तुमचं क्षेत्र म्हणजे तुम्ही कोणत्या गावात राहता इथे गावाचं नाव टाकायचं आहे, चालू वर्ष इथे टाकायचं आहे, त्यानंतर इथे तुमचं उत्पन्न काय आहे ते उत्पन्न इथे टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला ते उत्पन्न अक्षरीमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे दिनांक टाकून इथे स्थळ म्हणजे ठिकाणचं नाव टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला सही करायची आहे। तर यानंतर आणखी एक घोषणापत्र तुम्हाला भरायचं आहे। तर हे घोषणापत्र आणखी तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे तुमचं, इथे वय टाकायचं आहे, इथे व्यवसाय टाकायचा आहे, इथे तुमचं गावाचं नाव आणि इथे तालुका, इथे जिल्हा आणि इथे तुम्ही कोणते उपकरण खरेदी करणार आहात त्याचे इथे नाव टाकायचे आहे आणि इथे दिनांक टाकून इथे ठिकाण टाकून इथे तुम्हाला सही करायची आहे आणि यासोबत तुमचे जे डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्सचे सर्व डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढून घ्यायचे आहे। झेरॉक्स काढून ते डॉक्युमेंट्स आणि हा अर्ज तुम्हाला अटॅच करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे। तर एक लक्षात घ्या, या योजनेचे पैसे 3000 रुपये हे वर्षातून एकदाच मिळणार आहे। हे पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळणार नाही। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।